जाहीर करत आहोत की येत्या 18 ऑगस्ट रोजी आपण कर्जत येथे भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ 10,000चं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत। जवळजवळ 50 ते 70 कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे। ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। अनेक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत। बजाज असेल, टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, यासारख्या कंपन्या आहेत। ICICI बँक आहे, एक्सिस बँक आहे, या साऱ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। आणि या नोकरी मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे 5वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। या माध्यमातून मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेन की 2 वर्षांमध्ये प्रचंड नुकसान, 2.5 वर्षांमध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं, इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं, आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या। या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे, ग्रीन झोन बेल्ट आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाहीये। खालापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रियल नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते। परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिलेली आहे। पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे, जसं आपण म्हणतो की अतिथी देवो भव, ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे। आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी अतिथी देवो भव म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे, त्यांना आपण तसा पाहुणचार दिला पाहिजे। आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती। आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते, काही काँक्रिटीकरण असतील, डांबरीकरण असतील, जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली, इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं। आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या 5 वर्षांमध्ये आपण उभं केलं। आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले मोठे प्रोजेक्ट आपण या ठिकाणी घेत आहे। रेडिशन ब्ल्यू सारखा हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत, मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत। आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। जवळजवळ कर्जतमध्ये 3,500 फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एकत्रपणे युनिट तयार करून उभे आहेत। या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिसॉर्टवर आपण जर पाहिलं, 4 जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी 14,000 ते 15,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि म्हणून 2011 ते 2023 पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडनं कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा 144 कलम लागू करायचे। आणि 144 कलम लागू केला की पर्यटक यायचे बंद होऊन जायचं।
यावर्षी आम्ही तो निर्णय घेतला की 144 कलम न लावता पर्यटकांना कर्जतमध्ये येण्यासाठी संधी द्या. पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल. जसं आपण जगभरामध्ये फिरतो, तर जगभरात फिरत असताना आमच्या लक्षात आलं की इंग्लंड पासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ही पर्यटनावर चालत आहे. त्या देशाची अर्थव्यवस्था जर अख्खी पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे. या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्ये कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगाराची संधी सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली. अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मेळावा या ठिकाणी 18 ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत. या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने सुवर्ण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. किरण राणे, फाउंडर डायरेक्टर युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ऍक्च्युअली आमदार साहेब गेल्या 6 महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की कर्जत खालापूर मधला जो तरुण आणि तरुणीचा जो वर्ग आहे यांना हाताला काहीतरी काम द्यायचं. आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राऊड आहे म्हणजे इथले जे मुलं मुली आहेत यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा. आणि मग मी 6 महिन्यापासून जरा सर्वे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये. आम्हाला एक सर्वेमध्ये आम्हाला एक दिसलं की इथला जो मुलगा किंवा मुलगी आहे यांना जो प्रेमायसेस लागतो हा 100 किलोमीटरच्या आसपासला जो नवी मुंबई असेल, खालापूर असेल किंवा आपला पनवेल असेल, या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केलं तर हे डेफिनेटली तिथे काम करू शकतात. आणि मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला कमी 9 ते 9:30 वाजता ओपनिंग आम्हाला आल्या कर्जत आणि खालापूरमध्ये. आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मेळावा घ्यायचा नाहीये, नोकरी मेळावा झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत. म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या ऑफिस जाऊन तुम्ही संपर्क करायचा. आणि साहेबांची एक संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी एक प्रश्न उद्भवला की नोकरी मेळावे खरंच सर्व घेतात, त्या दिवशी 50% मुलांना जॉब लागतो, 50% मुला मुलींचं काय. त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला. मग त्याच्यावरती आमचं एक सोल्युशन होतं. कारण ज्यावेळेस आम्ही विदर्भात जॉब फेअर केला करते साहेबांना त्यावेळेस आम्ही संकल्पना राबवली होती. थोरवे साहेबांना एकच सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉब फेअरला आलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी रिकाम्या हाती रिटर्न जाणार नाही. आता 50% सपोज 5,000 मुलं आपल्याकडे आले, आपण 2-2,500 मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या मुला मुलींना ते त्या दिवशी देणार. पण काय होतं 50% मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं, आमचे इंटरव्ह्यू घेतले, आमचं सिलेक्शन झालं नाही. तर साहेबांना त्याच्यासाठी एक कॉम्प्लिमेंटरी दिली. साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉब फेअर आलेला मुलगा किंवा मुलगी परत रिकाम्या हाती जाणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी एक जॉब कार्ड लॉन्च केला. ही जॉब कार्डची कॉन्सेप्ट अशी आहे, हे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे. हे जॉब कार्डची संकल्पना अशी की ज्या मुलाचं त्या दिवशी सिलेक्शन होणार नाही त्या मुलाने हे कार्ड घ्यायचं. याच्या बॅकसाईडला एक नंबर दिलेला आहे आणि साहेबांचं याच्यामध्ये पत्र पण आहे. जसं आपल्याला बँकेचं ATM कार्ड येतं तसं त्या मुलाला साहेबांच्या हस्ते असं एक पत्र आणि एक जॉब कार्ड मिळेल. हे जॉब कार्ड भेटल्यानंतर त्या मुलाने ते स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर त्यांचा गुगल फॉर्म ओपन होईल. त्या मुलाला त्या गुगल फॉर्मवरती त्यांनी फॉर्म भरायचा आपला बायोडाटा. आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील 6 महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक 5 कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जाते. त्याचे ओपनिंग, त्याची सॅलरी, त्याचा व्हॅकन्सी, त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन. आणि विशेष म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीची HR चे नंबर त्याच्यात असणार आहे. त्या मुलाने त्या 5 पैकी एका कंपनी सिलेक्ट करायची आणि त्या कंपनीत सिलेक्ट केल्यानंतर HR कॉल करून इंटरव्ह्यूचं टाइम टेबल ठेवायचं आणि जाताना थोरवे साहेबांचं हे कार्ड घेऊन जायचं, त्याचं जॉब कार्ड. कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच मिळतं कारण त्याच्याकडे युनिक कोड नंबर आहे. आणि जेव्हा तो HR कडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर HR त्याला फर्स्ट प्रायोरिटी देईल जॉबसाठी, इंटरव्ह्यूसाठी. तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे. म्हणजे नोकरी मिळायला आलेल्या प्रत्येक मुला मुलीला हातात काही ना काही मिळणार. ही आमदार साहेबांची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी स्वागत केलं
आणि डेफिनेटली त्या दिवशी पण ज्या मुलांना जॉब कार्ड भेटणार नाही, त्या नोकरी मिळणार नाही, त्यांना आपण ही जॉब कार्ड त्या दिवशी देणार आहे. तर अशा प्रकारे हे जॉब कार्डचे स्वरूप असणार आहे. मी दीपक पवार, फाउंडर डायरेक्टर युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड. आज जो काही आपण जॉब फेअर संदर्भात आमदार साहेबांनी जी काही माहिती दिलेली आहे, त्या माहितीमध्ये आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला QR कोड दिलेला आहे. उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या QR कोडला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती www.mahendrathurve44.com ही आपण वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल. तर पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे. इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल, फ्रेशर असेल, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. आणि त्या मेन्शन केल्यानंतर जॉब फेअरच्या दिवशीचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनसाठी त्यांना इथून पुढे कॉल पण जातील आणि त्यांना SMS पण जातील. आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत स्टेशनवरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशनवरून विद्यार्थ्यांना म्हणजे जे उमेदवार जॉब फेअरला येणार आहेत या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण तिथे बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे. याच्यामध्ये जसे की आता साहेबांनी सांगितलं, टाटा मोटर सारखी कंपनी असेल, महिंद्रा असेल, बजाज असेल, म्हणजे यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा आज आपल्या भागामध्ये इथे येणार आहेत. ऍक्च्युली 5वी पास झालेल्यापासून आपल्याकडे वॅकन्सी आहे. आता काय झालं, साहेबांनी सांगितलं आपला ग्रीन झोनचा पट्टा आहे आणि म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या आपण पर्यावरणाशी खूप समतोल आहोत. डेफिनेटली आपल्याकडे हॉटेल्स आहे, म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये आपल्या ह्या मुलांना आपण प्लेस करू शकतो. इथून गोवा आपल्याला जवळ आहे. काय म्हणजे गोवा ज्या मुलांना जर हॉस्पिटॅलिटी जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 5वी पास ते 10वी अनस्किल जे मुलं आहे आपण त्यांना तिकडे सिक्युरिटी असेल त्याच्यामध्ये हे करू शकतो. आणि यांची सॅलरी जी आहे सर, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केले, कार्डबोर्डनुसार एक सॅलरीचा वेजेस ठेवलेला आहे. तो आता स्टँडर्ड आहे, मिनिमम 15,000 पुढे सॅलरीचा वेजेस आहे. त्याच्यामुळे आपण त्या मुलांना तिथेच प्लेस करणार आहे. ट्रेन की फैसिलिटी जितने नजदीक है, एक 100 किलोमीटर के सराउंडिंग एरिया से हमने कंपनी ने बोला है सर. और जो भी जॉब फेयर होने के बाद जो बच्चों को जसा सरांनी ज्या ठिकाणी ऑफर लेटर दिल्यानंतर मुलं जॉईनिंगला जात नाहीत तर अशा मुलांना सर काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. आपण तिथे ऑन दी स्पॉट स्टेजवरती सकाळी पहिला मुलगा आल्यापासून त्या अगदी शेवटच्या मुलाचा इंटरव्ह्यू होईपर्यंत त्याला इंटरव्ह्यूला कसं जायचं आहे, इंटरव्ह्यूतून सिलेक्शन झाल्यानंतर त्याला जॉब करणे का गरजेचं आहे हे आपण दिवसभर काउन्सिलिंग करणार आहोत. तिथे काउन्सिलिंग केल्यानंतर मला वाटतं 100% त्या मुलांमध्ये फरक पडेल. माझा प्रश्न असा आहे की त्यामुळे काय होतंय, सध्या 100 मुलांना जॉब ऑफर अशी सिस्टीम केलेली आहे सर. ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांचा डेटा आपल्याकडे येतो. तो डेटा आल्यानंतर आपण आमच्या ऑफिस मार्फत सलग 3 महिने त्या मुलाला फॉलोअप केलं जातं की तुला सिलेक्शन झालं नाही तर तुला परत जॉबला कुठे जायची इच्छा आहे का. तर आपण त्या मुलांना काय करतो, त्यांचा डेटा कलेक्ट करतो आणि तो डेटा आपण कंपनीमध्ये एक आणि संधी सोडली तर दुसऱ्याला संधी मिळणार नाही असं होणार नाही. 100% प्रत्येक उमेदवाराला संधी दिली जाईल. सुद्धा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आपल्या तरुणांना या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या आता कंपन्या आपल्याकडे आहेत या कंपन्यामध्ये आपण त्यांना अप्रेंटिसशिपला आपण घेऊन त्यांना शासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी जे स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात 6,000, 8,000, 10,000 पर्यंत मदत म्हणून शासन त्या ठिकाणी त्यांना देणार आहेच. आणि याचा फायदा सुद्धा आपल्या तरुणांना त्या ठिकाणी होणार आहे. कारण आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीला कुठलंही पेमेंट त्या ठिकाणी पे करायचं नाही, शासन ते पगार त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येणार आहे आणि मग चांगला जॉब तर त्या माध्यमातून आपण पाहतोय की आतापर्यंत स्किल वर्करला जास्त प्राधान्य आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या तरुणांना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांना स्किल वर्क त्या ठिकाणी मिळणार आहे. याच्यामध्ये असं आहे की जास्त प्राधान्य मतदारसंघातील तरुणींना आहे, परंतु आजूबाजूचे जरी असतील तरी त्यांना सुद्धा आपण प्राधान्य देणार आहोत. कारण आपण लोकप्रतिनिधी म्हणून जी आपली जबाबदारी, आपण सरकारमधील आमदार आम्ही आहोत, त्यामुळे आमची प्रामुख्याने ही जबाबदारी आहे की जे आपल्या प्राधान्य आपल्या तरुणांना राहील, पण आजूबाजूच्या असणाऱ्या पनवेल असेल, पेन असेल या परिसरातल्या सुद्धा तरुणांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. जर तिथे जायला तयार असेल आणि कंपनी जर त्यांना तिथे त्या ट्रॅव्हल बाउंड्रीच्या लिमिटमुळे घेत नसेल तर त्याच्यासाठी तुमचं काय प्रयोजन असेल का? नाही, ऍक्च्युली तुमचा प्रश्न आहे ना सर, तो पुण्यासारख्या 5 स्टार MIDC मध्ये पण तो प्रश्न भेटत आहे.
लोकांना घेतल्यानंतर तिथे काय होतं की वाद निर्माण होतात. त्याच्यामुळे कंपन्यांनी 40 किलोमीटर 30 किलोमीटर ह्याची बाउंड्री आपण हे केलेली आहे. त्या बाउंड्रीच्या नुसारच आपण त्या एरियातल्या कंपन्या आपण बोलवणार आहोत. त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होणार नाही. सर टाटा सारख्या नाही, टाटा कंपनी तर आपल्याला या ठिकाणी आपल्या खालापूरमध्ये बऱ्याचशा तरुणांना त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य देत आहेत. परंतु शासन सुद्धा आता कमी पुढेही पडलेलं नाहीये. शासनाने हेच उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी डिग्री होल्डर असतील, डिप्लोमा असतील, या साऱ्यांना आपण त्या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून प्राधान्य देत आहोत. आणि त्या माध्यमातून एकदा स्किल डेव्हलपमेंट आपल्याकडे आले की आपल्याकडे स्किल वर्कर तयार झाले तर त्यांना हे पेमेंट सुद्धा चांगला मिळत असतो आणि मग त्याच्यावर तो एक जॉब कार्ड तयार होत असतं की आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडे ते स्किल आहे. आणि अशा माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होत असते. याही दूरदृष्टी ठेवून शासनाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरुणी जे उद्योग व्यवसाय करून पाहत आहेत त्यांच्यासाठी आज जे महामंडळ आहेत जसे की अण्णा महामंडळ असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ असेल, या महामंडळाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष अनेक तरुणांना कर्ज देऊ केलेलं नाही की मोना फंडिंग आल्यानं न असल्याने अनेक जे उद्योग करू पाहत आहेत त्यांना कर्जाचं वाटप होत नाही आणि अनेक अडचणी यामध्ये येतात. यासाठी आपण काय प्रयत्न आहे? सन्माननीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये आपण सारेजण पाहत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सर्वसामान्य जनतेला कसं प्राधान्य दिलं जाईल हा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आपण जो आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या संदर्भात सुद्धा स्मॉल इंडस्ट्रीला प्राधान्य या सरकारने दिलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, या माध्यमातून सुद्धा ज्या तरुणांना युवकांना त्या ठिकाणी व्यवसायामध्ये प्राधान्य द्यायचे त्यांना सुद्धा शासनाचा आपण पाहिलं का डायरेक्ट बँकांवर तर स्ट्रिक्ट कारवाई करायला सांगितलेले की जर ते ऐकत नसतील किंवा काही बँका जाणीवपूर्वक बेरोजगार तरुण त्या ठिकाणी त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी निग्लेक्ट केलं जातं. मी स्वतः सुद्धा काही बँकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून त्यांना सुद्धा या ठिकाणी वॉर्निंग त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा सगळे प्रयत्नशील आहोत, सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे की आपल्या सगळ्या तरुणांना त्या ठिकाणी जे काही व्यवसाय करायला पाहतात त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आम्ही सुद्धा तो प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मी मगाशी ते सांगितलं की आपण ही स्वतः मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी एकट्याची जबाबदारी नाही, तर मी आपला लोकप्रतिनिधी आहे. आपणच मला या मतदारसंघाचा आमदार केलेला आहे. तर पत्रकार बंधू असतील, आपण जे काही सुद्धा नागरिक म्हणून आपण सारेजण आहात, आपण सारेजण एका विचाराने एकत्रपणे आलो पाहिजे आणि एका विचाराने एकत्र येऊन एक दिशा ठेवून या मतदारसंघासाठी प्रत्येकाने काम करावं अशी मी साऱ्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन.